कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387 76 00 41 आणि 92 72 63 27 93। हुतात्मा साखर कारखान्याचा 43वा गळीत हंगाम सुरू। साखर कर्जावरील व्याजदर 4% कमी करण्याची मागणी। क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याचा 43वा गळीत हंगाम शनिवारी मोठ्या उत्साहात सुरू झाला। कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संचालक, सभासद, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आयोजित सभेत बोलताना चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर सरकारने किमान 4% व्याजदर निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यंदाच्या हंगामात कारखान्याचे 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून शेतकरी सभासदांनी कारखान्याला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केलं। कारखान्याची मेंटेनन्स व ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण झाली असून तोडणी आणि वाहतुकीची यंत्रणा हजर झाली असल्याची माहिती देण्यात आली। तांत्रिक अधिकाऱ्यांना गाळप पूर्ण क्षमतेने करून स्टॉपेज टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। साखरेचा किमान विक्री दर 4500 प्रति क्विंटल करावा। औद्योगिक व घरगुती वापरासाठी साखरेची दुहेरी दर धोरण अवलंबावे। इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करून धान्याधारित व मोलॅसिस सिरप आधारित इथेनॉल खरेदीचा कोटा पूर्वत करावा, अशी मागणी नायकवडी यांनी सभेत केली। यावेळी संचालक गौरव नायकवडी यांनी परभागातून आलेल्या वाहतूक यंत्रणेशी आपुलकीने वागण्याचे आवाहन केलं। तसेच डिस्टिलरीतील बायोगॅसपासून सीबीजी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली। कार्यक्रमास माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, युवा नेते वीर धवल नायकवडी, संचालक मंडळ तसेच हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केलं, तर सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले। साखरेचा दर हा शेतकऱ्यांना, खाणाऱ्या जनतेला परवडणारा ठेवा, पण जी औद्योगिक कारणासाठी जी साखर वापरली जाते, मग स्वीट मार्ट असो, की कोल्ड्रिंक, थम्सअप, अमुक तमुक काय असेल त्याचा असो, इंडस्ट्रियल यूजसाठी असो, याची काही जर साखरेचा दर कमी आहे म्हणून काय त्याचा दर दुकानदार कोण कमी करताय का? तेव्हा आपली मागणी ही आहे की खाणाऱ्या माणसांना लागणारी जी साखर आहे, जी 26% जवळपास, तिचा दर परवडणारा लोकांना ठेवा, पण जी बाकीची राहिलेली साखर आहे त्या साखरेचा दर हा औद्योगिक कारणासाठी जे वापरले जाते तिचा दर हा योग्य असला पाहिजे, तरच ह्या साखर उद्योगाच्या दृष्टीनं आर्थिक संकट मिटवून कोणत्याही पॅकेज शिवाय हा उद्योग चांगल्या पद्धतीने चालणार। हे करून तुम्ही सांगितलं पाहिजे की ऊस व्यवस्थित न्या, काढा, तुम्हाला लागेल की आम्ही येऊन तिथं शेतामध्ये आपण जाऊन जी एक काय पाहिजे, माणुसकी पाहिजे, ते आपल्यामध्ये असली पाहिजे।